फक्त 12 लाखामध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये एक इंडिपेंडेंट 3 मजलीचे घर आत्ताच तुम्हाला खरेदी करायचे असेल तर संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ बघायला पाहिजे। मी रिक्वेस्ट करतो की तुम्हाला हा 12 लाखाचा घर खरेदी करायचे असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे। मित्रांनो, थेट मालकाचा नंबर पाहिजे। थेट घर खरेदी करायचे असेल पुण्यामध्ये एकदम कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये तर हा जो व्हिडिओ आहे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। काय होतं माहिती का, मला कंटिन्यू कॉल चालू झालेले, कंटिन्यू एकच प्रश्न की साहेब तो घर कुठं आहे, त्या मालकाचा नंबर कुठं आहे, एक एक माहिती द्या तुम्ही, आता पाहिजे आम्हाला माहिती। तर मित्रांनो, एक रिक्वेस्ट करणार आहे की मी मालकाचे नंबर देतो, सगळं काही बोलतो, पण लोक जे आहे ना व्हिडिओ बघत नाही, संपूर्ण डिटेल घेत नाही। आज पण तुमच्यासाठी खूप भारी प्रॉपर्टी आणलेली आहे। तुम्ही व्हिडिओ बघायला तयार असाल तर त्या घराची माहिती मी तुम्हाला देणार आहे। खरंच मित्रांनो, 12 लाखामध्ये 3 मजलीचे इंडिपेंडेंट घर आहे। आता ते किती स्क्वेअर फीट असणार आहे आणि 12 लाखामध्येच विकायचं, पार्किंग असणार का नाही, कागदपत्र कसे काय होणार आहे, एक एक डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे, दाखवणार आहे। पण एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचं, माहिती तुम्हाला घ्यायला लागणार आहे, कारण की 12 लाखाचा प्रश्न आहे आणि कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे। 12,500पेक्षा जास्त मालकांचे नंबर ह्या प्रॉप साइन अप वेबसाइट वरती आहे। तुम्हाला डायरेक्ट मालकाचे नंबर पाहिजे असेल, मी पण तिथूनच मालकांचे नंबर घेतो, तर ती वेबसाइटचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे। प्रॉप साइन अप म्हणून वेबसाइट आहे, डायरेक्ट मालकांचे नंबर आहे, रजिस्टर तुम्हाला करायचे आणि डायरेक्ट मालक लोकांना फोन करायचे। त्याच्यामध्ये रेंटल असणार आहे आणि आउटरेट म्हणजे सेल साठी सुद्धा फ्लॅट आहे, इंडिपेंडेंट हाऊस आहे। लोकेशन वेगवेगळे आहे, पुण्यामधल्या भरपूर लोकेशन आहे। सर्च मध्ये जायचं तुम्ही आणि सर्च कर, पण हा एवढं मात्र आहे की ते फ्री मध्ये नाहीये। फ्री मध्ये जे आहे तर आपले महत्वाचे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे व्हिडिओ तुमच्यासाठी फ्री मध्ये मी मालकांचे नंबर देतो। तर चला हा व्हिडिओ बघा आणि डायरेक्ट मालकाचा नंबर जे 3 मजलीचे 12 लाखाचे रो हाऊस आहे ते घ्या तुम्ही। चला, जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी। मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल। अहो, जे चॅनल बघतात ना यूट्यूबचा तोच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे। आणि मंडळी, 12 लाखाच्या घराबद्दल आपण इथं चर्चा करणारच आहे। मी सगळं काही सांगणार आहे तुम्हाला, एक एक गोष्ट सांगणार आहे। हे घर कुठं आहे, कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे का नाही, लोन होणार का नाही, एक एक डिटेल। पण मी अजून एक रिक्वेस्ट करणार की बरेचसे लोक मला कॉल करतात आणि म्हणतात की हे कुठं आहे, काय आहे, ते व्हिडिओ बघितलं, ती बाई होती, तो बाबा होता। तर ताई दादा, मी फक्त माझ्याकडं जी प्रॉपर्टी अवेलेबल असणार आहे त्याच प्रॉपर्टीबद्दल मी तुम्हाला ठळकपणे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुम्ही मला कॉल केलं तर त्यावेळेस तीच माहिती देणार आहे। लोकांना बुरं वाटलं, वाईट वाटलं चालन, पण मला तेवढं वेळ नाहीये, कारण की मी कम्प्युटर नाहीये की तुम्ही बटन दाबला की त्या महिन्याचा घर तुम्ही टाकला होता आणि तो असला कलरचा आहे, तसला कलरचा आहे, त्याची तुम्ही माहिती द्या, तुमच्या चॅनलवरती आहे। तर ताई दादा बघा, मी सबस्क्रिप्शन चार्जेस वगैरे मी इथं चालू केलेले नाही की तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला म्हणतो की बघा व्हिडिओ आणि मला प्रश्न विचारायला तुम्ही फोन करा। बघा, माणूस कुठं असतो, काय असतो, माणसाचा काय प्रॉब्लेम चालू आहे, तरी पण लोक जे आहे रात्री 2-2 वाजता कॉल करून मला विचारतात की साहेब तो घर बघितला होता आणि ते घराची माहिती द्या आत्ता तुम्ही 2 वाजता। तर कोण असं माहिती द्यायला बसलेलं नाही। बघा, कुठला पण व्हिडिओ असणार ना त्या व्हिडिओ मध्ये माणूस माहिती देणार आहे।
बरोबर ना. आज मंडळी माझ्याकडे एवढे घर आहे पण लोकेशन वेगळं आहे. त्या लोकेशनची मी माहिती देणार आजच्या व्हिडिओमध्ये, पण एक रिक्वेस्ट करत असतो, हमेशा बोलत असतो मी. आणि तुम्ही बघायला गेलं तर माझी एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत चला, कारण की मी माहिती द्यायलाच इथं बसलेले. पण लोक काय करतात, कुठल्या पण मालकाचा नंबर काढणार आणि दुसरे जे टायटल चालू असले ते व्हायरल व्हिडिओ काढतात आणि त्या टायटल विषयी त्यांना बोलत बसतात की अहो ते घर 12 लाखाचा तुमचा बघितलेलं आहे. आता तो घर मालकाने मला त्यांनी ऍड दिली असेल तर तो घर 60 लाखाचा 70 लाखाचा असलं तर त्या घराबद्दल न विचारता ते 12 लाखाच्या घराबद्दल चर्चा करत बसतात. असंच आहे. म्हणून आज 12 लाखाचा मुद्दामून व्हिडिओ आणि 12 लाखाचे बरेचसे आपण टायटल टाकत असतो, 12 लाखाच्या घराबद्दल बोलत असतो. पण लोक काय करतात, त्यांना माहिती की 12 लाखाचा मुद्दा आपल्याला भेटलेला आणि त्या मालकाला आपण विचारत बसतो. पण बरेचसे अशा प्रॉपर्टीचे व्हिडिओ मी अपलोड करत राहतो, तिथं मी काय टायटल मध्ये किंवा बोर्डवरती काहीच लिहित नाही आणि त्या प्राइस वगैरे सगळं काही मी स्वतः आलं ना मी मेन्शन करणार. मालक असले तर आपण त्यांना जबरदस्ती बोलू शकत नाही की साहेब तुम्ही त्या घराचा स्क्वेअर फीट बोलत बसा किंवा हे सांगत बसा. त्यांना जेवढं आठवणार ते तेवढंच बोलणार ना, बरोबर ना. आपण जबरदस्ती करू शकतो का? बाकीचा नंबर दिलेला असतं. आता जिथं नंबर नाही दिलेला असेल तिथून पण माझ्या या नंबरला कॉल करतात की साहेब हे 6 महिन्याच्या पूर्वीचा तो व्हिडिओ आहे, ते घर आहे का आणि त्या मालकाचा नंबर कुठे गेला, मग तुम्ही व्हिडिओ का डिलीट केले नाही ते. अरे भाऊ मी इथं आलेलं आहे ना, इथं जे आलेलं आहे ना कोणाकडून पैसे घेत नाही. आता मी तो व्हिडिओ ठेवला बघा, एकदा आपण व्हिडिओ अपलोड केला ना आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती, तो आपण लाईफ टाइम पर्यंत डिलीट करू शकत नाही. कारण की मला जे 2 पैसे ज्या युट्यूब वरून 2 पैसे भेटतात ना त्या व्हायरल व्हिडिओमुळे भेटतात मला. आणि एक व्हिडिओ व्हायरल व्हायला टाइम लागतो, खूप टाइम लागतो, 1 महिना 2 महिना लागतो. आणि जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हाच आपल्याला ते 2 पैसे भेटायला चालू होतात. आता लोकांना असं वाटतं की जे जुने व्हिडिओ आहेत ते डिलीट करावे, तर नाही करू शकतो. मला तुम्ही कॉल केले ना त्याऐवजी तुम्हाला दुसरी प्रॉपर्टी दाखवू शकतो. एक लोक प्लॉटिंगसाठी मला कॉल करतात की साहेब ते 380चा किंवा 2 लाख रुपयाचा जो प्लॉट टाकला होता ना 4 वर्षापूर्वीचे, ते प्लॉट आम्हाला पाहिजे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो. तरी पण आज पण ते कॉल मला येतात. ते म्हणतात की मग तो व्हिडिओ का डिलीट केला नाही का तो. अहो तुम्ही बोलणारे कोण आहे, मला तुमच्याकडून काय चार्जेस वगैरे घेतो का दर महिन्याचा? अहो निदान एवढे मला माझ्या व्हिडिओवरती 2-2, 5-5 लाख व्ह्यूज जातात, पण लोक जे आहे ना सबस्क्राईबचा बटन दाबवत नाही, लाईक करत नाही. पण ते लोक बोलायला तयार असतात की साहेब तुम्ही चुकीचं करतात, तुम्ही व्हिडिओ अपलोड करतात, त्याच्याबद्दल माहिती देत नाही. पण मी सांगत असतो नेहमी की तुम्ही व्हिडिओ बघत चला, एक माहिती तुम्हाला देतो. आता ह्या 12 लाखाच्या घराबद्दल एवढे व्हिडिओ बनवलेले, नुसतं बघा 12 लाखाचा जो घर आहे, चला बोलतो मी, जाऊ द्या थोडंसं अजून लांब होईन आता माहिती ती पण चालणार. 12 लाखाचा घर जो आहे 150 स्क्वेअर फीटचा त्याचा प्लॉट आहे. खाली जे आहे जिना दिलेले, वरती एक किचन दिलेले, त्याच्यावरती त्यांनी बेडरूम सारखं बनवलेले आणि टेरिस वरती टॉयलेट बाथरूम बनवलेले त्यांनी. एवढा छोटा आहे तो घर की हॉल मधूनच त्यांनी जिना दिलेला, म्हणजे एक माणूस उभं राहू शकतो, पक्का बांधलेले. पण बाथरूम जो आहे टेरिस वरती आहे बाथरूम, तो चालणार का तुम्हाला, तो जमणार का? एरिया जो आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ. आता नागपूर चाळ बोललो लोकांना तर लोक म्हणतात नागपूरला नाही पाहिजे आम्हाला. अरे साहेब येरोडा नागपूर चाळ बोलतो मी, कुठला एरिया बोलतो? येरोडा नागपूर चाळ. आणि हे नागपूर चाळ मध्ये घर आहे. पुणे एअरपोर्ट रोड कल्याणी नगरच्या बाजूला एअरपोर्ट 3 किलोमीटर, इकडून जो आहे स्टेशन फक्त 5 किलोमीटर आहे.
तर ह्या घराचा बद्दल मी बोलत असतो. आणि स्क्वेअर फीट पहिला जाणून घ्या. तुम्ही फक्त 12 लाख धरून चालू नका. तुम्ही जेवढा भारी तुम्ही बजेट बनवणार तेवढी भारी तुम्हाला प्रॉपर्टी भेटू शकते. पण लोकांना काय 10 लाखाचे 12 लाखाचे बजेट करून चालतात. आता हा घराला जो आहे टू व्हीलर पार्किंग नाही, हे लक्षामध्ये ठेवा. टू व्हीलरची पार्किंग नाही आहे इथं तुम्हाला जी आहे, तुम्हाला काय भेटणार आहे इथं तुम्हाला डायरेक्टली जे आहे पार्किंग जी आहे बाहेर भेटणार आहे. आता एक लोक मला कॉल करतात की आमची 4 व्हीलर आहे, इथं बसू शकते का? अहो व्हिडिओ तर बघायला पाहिजे का नाही? एक गंमत जम्मतच झालेली आहे एकदम, बरोबर ना? चला मंडळी, थोडासा व्हिडिओ लांब झाला असेल, पण माहिती जी दिलेली आहे ती खूप स्पष्ट माहिती दिलेली आहे. तुम्हाला हे घर खरेदी करायला बघायला तुम्हाला यायचं असेल 12 लाखाच्या घराबद्दल, म्हणजे अजून माहिती पाहिजे असेल, तुम्हाला यायचं असेल, तुम्हाला नागपूर चाळमध्येच घर पाहिजे असेल, तर तुम्ही मला संपर्क करा. इकडं 12 लाखाचं पण आहे, 16 लाखाचं पण आहे आणि 60 लाखाचा सुद्धा अवेलेबल आहे. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.